नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जीवनशैलीचं आंदोलन शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं. जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनात त्याच्या कुटुंबियाच्या सोबत आम्ही आहोत. भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात. विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आला आहे. कारण का फक्त पैसा सत्ता नाही, पण आता ते रक्तावर येऊन थांबले आणि या सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नकोय, पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कारस्थान पहिल्यापासून चालू आहे. आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झाला आहे. दोन निरागस लोकांमध्ये कुटुंबांमध्ये भांडणं लावण्यात त्याच्यामधला एक निरागस जीव बळी घेण्याचं कट कारस्थान केवळ सत्तेसाठी बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे. आणि फक्त सोलापुरात नाही पण ठिकठिकाणी चाललं आहे. लोकशाही संविधानाचे वारंवार अपमान होतोय. मग ते फॉर्म घेण्याच्या AB फॉर्मचा विषय असेल, विड्रॉवलचा विषय असेल, आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतं निवडणूक लढण्यासाठी हे साबित झालं आहे. आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मूक मोर्चा इथे या ठिकाणी घेतला. ह्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ती आम्ही चालू ठेवणार. ओके. आघाडी म्हणून माननीय पोलीस आयुक्तांकडे केलं. काल घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी 2 तासाचं मौन आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीकडून घेतलं गेलेलं होतं. या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये मनसैनिक बलिदान झालेलं आहे. बाळासाहेब सर्वदे यांचं बलिदान झालेलं आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी उभं राहावं अशी विनंती करतो. आणि त्यानंतर अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.